नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबच्या या व्होकॅब्युलरी लेक्चर सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज परत काही टीसीएस ची व्होकॅब्युलरी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपल्या काही इडियम्स आणि फ्रेजेसला. त्यातली पहिली इडियम जी आहे ती आहे टू टेक नो प्रिझनर्स. आता टू टेक नो प्रिझनर्स म्हणजे काय? टू बी व्हेरी डिटरमाइंड अँड नॉट टू केअर अबाउट अदर पीपल्स फिलिंग्स व्हेन ट्राइंग टू अचीव्ह समथिंग. एखादी गोष्ट जेव्हा आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला बाकीच्या लोकांचा विचार न करणे म्हणजेच टू टेक नो प्रिझनर्स असा अर्थ होते. वेन माय ब्रदर इज अँग्री, वेन माय ब्रदर्स अँगर इज अराउज्ड, ही टेक्स नो प्रिझनर्स. जेव्हा माझं डोकं सटकतं तेव्हा आय टेक नो प्रिझनर्स म्हणजे मी कोणाचीही पर्वा करत नाही. याचा अर्थ काय होतो इथं? याचा अर्थ होतो कोणाचीही पर्वा न करणे. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो कुणाचीही पर्वा न करणे. म्हणजेच काय? टू बी व्हेरी डिटरमाइंड अँड नॉट केअर अबाउट अदर पीपल्स फिलिंग्स व्हेन ट्राइंग टू अचीव्ह समथिंग. एखादी गोष्ट करताना कोणाही व्यक्तीची कुठल्याही गोष्टीची पर्वा न करणे म्हणजे टू टेक नो प्रिझनर्स. लक्षात घ्यायचं आहे, आपण वापरताना बोलताना बोलू शकतो ना, तो जर अभ्यास करत असेल ना, ही टेक नो प्रिझनर्स अँड ही कंटिन्यू स्टडिंग. तो अभ्यास करताना कोणाची पर्वा करत नाही, तो त्याचं काम करत राहतो. माझ्या वडिलांना राग आला तर ही टेक्स नो प्रिझनर्स, ते कोणाची पर्वा करत नाहीत आणि मग दन दन हाणतात आम्हाला. मग अशा प्रकारची इडियम जी आहे टू टेक नो प्रिझनर्स आपण कुठेही वापरू शकतो. मग काय म्हणू शकता? संपत्तीच्या त्याला जर संपत्ती मिळवायची असेल तर तो एवढा लालची माणूस आहे की ही टेक नो प्रिझनर्स म्हणजे तो कोणाचीही पर्वा करणार नाही. त्याला जे मिळवायचं आहे तो मिळवून राहतो म्हणजे राहतो, मिळवतो म्हणजे मिळवतो, हा त्याचा अर्थ होतो. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट इडियम जी आहे ती आहे टू ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. ओपन अ पॅन्डोराज बॉक्स म्हणजे काय? अशी एखादी कृती करणे की जी कृती केल्यानंतर काही वाईट गोष्टीची सुरुवात होईल किंवा होणे म्हणजेच टू ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. इट रेफर्स टू अन ऍक्शन दॅट इनिशिएट्स अ सिरीज ऑफ अनफोर्सिन अँड ट्रबलसम इव्हेंट्स ऑर प्रॉब्लेम्स. म्हणजेच काय की अशी कृती करणे, अशी कृती करणे ज्यातून पुढे आणखी समस्या किंवा समस्यांचा पहाड उभा राहील. समस्यांचा पहाड उभा राहील म्हणजे टू ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. बघा काही टीव्ही वरती सिरीज येतात, आप उस गुफा में मत जाइए, उस गुफा में जाने के बाद यहाँ पे काय म्हणतात त्याला की अकाल मच जाएगा वगैरे वगैरे असं सांगतात आणि कोणीतरी ते डेअर करतं आणि तशीच सुरुवात होते. त्याला म्हणतात टू ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. तसे इव्हेंट चालू होतात. मध्यंतरी एका मंदिराचे दार जर उघडले, एका मंदिराच्या बद्दल हे चालू होतं की त्या मंदिराचा दक्षिणेकडील ते मंदिर आहे, त्या मंदिराच्या काही खोल्यांमध्ये खूप सोनं मिळालं होतं, पण त्याच्या एका दरवाजावरती एका स्नेकची आकृती आहे, नागाची आकृती, आणि त्यांनी सांगितलं की याला ओपन करू नका, याला जर ओपन केलं तर वाईट घटनांना सुरुवात होईल. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, त्याला ओपन करू नका म्हणजे टू डू नॉट ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. म्हणजेच काय? डोंट do anything that initiates a series of unforeseen and troublesome events or problems. ठीक आहे, समस्या उद्भवतील अशी कुठलीही कृती करणे म्हणजेच टू ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. नॉट टू ओपन अ पॅन्डोराज बॉक्स म्हणजे काय? समस्या उद्भवतील अशी कृती, कोणतीही कृती न करणे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे आपली इडियम, ती इडियम आहे टू टेक हिम टू टास्क. म्हणजे एखाद्यावरती भडकणे, एखाद्यावरती रागावणे किंवा एखाद्याची खरडपट्टी काढणे. टू टेक हिम टू टास्क म्हणजे काय? मराठीत याचा अर्थ होतो खरडपट्टी काढणे.
एखाद्याची खरडपट्टी काढणे, खरडपट्टी काढणे किंवा ताकीद देणे, किंवा काय होते, ताकीद देणे. म्हणजे इट मीन्स टू रिपरमाइंड और स्कोल्ड समवन फॉर समथिंग दे हॅव डन रॉंग और फॉर फेलिंग टू मीट एक्सपेक्टेशन्स. एखाद्यानं एखादी चुकीची कृती केली किंवा सांगितलेलं काम नाही केलं तर त्यावेळेला वी टेक हिम टू टास्क, म्हणजे आपण त्याची खरडपट्टी काढतो, म्हणजेच त्याच्यावरती रागावतो, हा त्याचा अर्थ होते. टू टेक हिम टू टास्क मीन्स एखाद्याची खरडपट्टी काढणे किंवा ताकीद देणे किंवा एखाद्यावर रागावणे, एखाद्यावर रागावणे हे त्याचे काय होतात, अर्थ होतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. टू टेक समवन टू टास्क, टू टेक या ही जी इडियम आहे ऍक्च्युअली ही अशी आहे, टू टेक समवन टू टास्क ही आहे. ठीक आहे. टू टेक समवन टू टास्क म्हणजे काय, एखाद्याची काय करणे, खरडपट्टी काढणे किंवा एखाद्याला ताकीद देणे, एखाद्यावर रागावणे, म्हणजेच टू टेक समबडी टू टास्क. आता ही झाली एक आणखी इडियम. त्यानंतर परत चला नवीन इडियम आपण बघूया काय आहे. तर आणखी याच्यानंतरची जी इडियम आहे ती इडियम आहे टू बीट अ डेड हॉर्स और टू फ्लॉग अ डेड हॉर्स. हे ऑलरेडी याच्या आधी घेतलेलं आहे म्हणून काहीच लिहिलेलं नाही. पालत्या घडावर पाणी ओतणे म्हणजेच काय, टू डू युजलेस एफर्ट्स, काय करणे म्हणजे निरर्थक प्रयत्न करणे. याचा अर्थ काय होते, निरर्थक प्रयत्न करते. याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये मी ऑलरेडी बोललेलो आहे बऱ्याचदा याच्यावरती, म्हणून याला जास्त काही डिस्कस करणार नाही. लिव्ह समवन टू वन्स ओन डिव्हाइसेस म्हणजे एखाद्याला त्याच्या याच्यावरती हालावरती सोडून देणे, म्हणजे त्याच्यावरती सोडून देणे. तुला काय करायचं तू कर बाबा, ठीक आहे. म्हणतात ना मेरे हाल पे मुझे छोड़ दो, म्हणजेच टू लिव्ह समवन टू one's own devices, to leave someone to his own devices म्हणजे त्याला त्याच्या म्हणजे त्याला त्याच्या याच्यावरती उसको उसके हाल पे छोड़ देना, हा त्याचा काय होतो अर्थ होतो. टू मी इट मीन्स टू अलाउ समवन टू ऍक्ट और प्रोसीड अकॉर्डिंग टू देअर ओन जजमेंट म्हणजे त्याच्या मतानुसार एखाद्याला त्याच्या मतानुसार कार्य करू देणे, एखाद्याला त्याच्या मतानुसार कार्य करू देणे. It implies giving someone the freedom or autonomy to handle a situation independently, trusting in their ability to make decisions and solve problems without direct guidance or supervision. म्हणजे एखाद्यात विश्वास टाकणे, आय एम लिव्हिंग यू ऑन युअर ओन डिव्हाइसेस, तुला काय वाटतं तू ते काम कर, म्हणजे तुला जसं जमेल तसं कर असं सांगणे किंवा असं करू देणे म्हणजेच टू लिव्ह समवन ऑन हिज ओन डिव्हाइस किंवा डिव्हाइसेस, हा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जी इडियम आहे ती नेक्स्ट इडियम आहे शो स्ट्रिंग. शो स्ट्रिंग म्हणजे इफ यू डू समथिंग ऑन अ शो स्ट्रिंग यू डू इट विथ अ व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ मनी, म्हणजे कमी पैशात गोष्टी भागवणे. लक्षात घ्यायचं आहे. आय डू एव्हरीथिंग ऑन अ शो स्ट्रिंग म्हणजे काय आहे, म्हणजे मी प्रत्येक गोष्ट कमी पैशात भागवतो. लक्षात घ्यायचं आहे. ही बॉट क्लोथ्स ऑन अ शो स्ट्रिंग. ऑन अ शो स्ट्रिंग म्हणजे काय, कमी पैशात त्यानं काय आणलेले आहे, कपडे आणलेले आहेत. ही बॉट अ बुक ऑन अ शो स्ट्रिंग म्हणजे कमी पैशात त्यानं काय आले, त्यानं पुस्तकावरती खूप कमी पैसे काय केलेले आहेत, स्पेंड केलेले आहेत, हा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग त्यानंतर आपण असे म्हणू शकतो ही मॅरिड ऑन अ शो स्ट्रिंग, फार कमी पैशात त्याने त्याचं काय केलेलं आहे, लग्न केलेलं आहे. महत्वाचं काय आपल्याला ते इडियम लक्षात राहिलं पाहिजे. दॅट इज द एम ऑफ दिस लेक्चर, दॅट इज द एम ऑफ द प्रॅक्टिस. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग हा शो स्ट्रिंग आपण तसं लक्षात ठेवायचं. माझा मित्र आहे, ठीक आहे, मग काय, अरे त्यानं शो स्ट्रिंग मध्ये
त्याचा बिझनेस चालू केला. म्हणजे काय, ऑन अ व्हेरी लिटल अमाऊंट ऑफ मनी, एवढं लक्षात घ्यायचं आहे. और विथ अ व्हेरी लिटल अमाऊंट ऑफ मनी ही स्टार्टेड हिज ओन बिझनेस. With a very little amount of money, he started his own business. With a shoestring, he completed his project. With a very small amount, he completed his project. असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती आहे अर्ली बर्ड्स. अर्ली बर्ड्सचा अर्थ अ पर्सन हु गेट्स अप अर्ली और अराइव्ह अर्ली और हु डज समथिंग बिफोर अदर पीपल डू. मग आपण म्हणतो ना, कोणीतरी सकाळी उठत असेल, ही इज अर्ली बर्ड, हा लवकर पोहोचला, ही इज अन अर्ली बर्ड. अरे तो सर्वांच्या आधी त्यानं काम केलं, ही इज अन अर्ली बर्ड. सर्वात आधी एखादी काय लवकर उठणारा, याचे वेगवेगळे अर्थ होतात. लवकर उठणारा किंवा एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचणारा, एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचणारा किंवा दुसऱ्या नादी दुसऱ्या लोकांअगोदर आपले काम करणारा. अशा प्रकारचा हा अर्थ कशाचा होतो, हा अर्ली बर्डचा होतो. आय एम एन अर्ली बर्ड, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ऍट 5:30 और 5 o'clock, 4 o'clock, 3 o'clock. प्रत्येक जणाचा आपापला शेड्यूल आहे. एव्हरीवेअर ही रिचेस अर्ली. वाय? बिकॉज ही इज अन अर्ली बर्ड. प्रत्येक ठिकाणी तो लवकर येतो, ही इज अन अर्ली बर्ड. अशा प्रकारे आपण या इडियमचा यूज करू शकतो. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम वरती. टू बी इन द सेम बॉक्स म्हणजे टू बी इन द सेम सिच्युएशन. चांगली वाईट, जनरली वाईट सिच्युएशन मध्ये याचा उपयोग केला जातो. टू बी इन द सेम बॉक्स म्हणजेच काय की एखादा somebody is suffering or somebody is going through a financial crisis and you are also going through the financial crisis, you can say we are in the same box. आपण एकाच प्लॅटफॉर्म वरती आहो. म्हणजेच काय, टू बी इन द सेम अनप्लेझंट सिच्युएशन ॲज अदर पीपल. आपण एकाच परिस्थितीचा अनुभव घेत आहोत, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. मित्र हो, आजच्या ह्या काही इडियम्स होत्या. उद्याच्या लेक्चर्स मध्ये परत मी काही इडियम्स घेणार आहे आणि आणखी काही ग्रॅमरचे लेक्चर सुद्धा मी उद्यापासून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु व्होकॅब्युलरीची ही सिरीज मात्र कंटिन्यू असणार आहे. जॉईन करा, जॉईन व्हा. काही तुम्हाला लागत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला निश्चितच इथं या YouTube लेक्चर सिरीजद्वारे पुरवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.